काल धम्मचक्र प्रवर्तन दिन होता. कालच्या दिवशी 2570 वर्षापूर्वी काहीतरी असं, म्हणजे नेमका साल सांगता येत नाही, याच्याबद्दल मतभेद आहेत. परंतु सर्वसाधारणपणे बाबासाहेबांचं धम्मचक्र प्रवर्तन ऑक्टोबर मधलं आणि बाबासाहेबांचं 2500व्या जयंतीचं, बुद्ध जयंतीचं व्याख्यान आणि बाबासाहेबांचं जाणं आपल्यातून हे 56 सालचं आहे. आणि 56 साली 2500वी जयंती होती असं म्हणतात. आता खरं म्हणजे बुद्ध जयंती किंवा ज्याला वैशाख पौर्णिमा आपण म्हणतो, त्या दिवशी 3 घटना आहेत. त्या 3 घटनांमध्ये 80 वर्षाचं अंतर आहे. बुद्ध 80 वर्ष जगले. आणि बुद्ध पौर्णिमा म्हणजे बुद्धांचा जन्म पण वैशाखीलाच. बुद्धांना बुद्धत्व मिळालं, सिद्धार्थ गौतमांना बुद्धत्व मिळालं, म्हणजे पहिला जो आहे सिद्धार्थांचा जन्म. दुसरं जे आहे ते सिद्धार्थ गौतमांचं बुद्ध होणं, ते वैशाख पौर्णिमेला झालं. आणि तिसरी जी घटना आहे, सिद्धार्थ गौतम बुद्धांचं महापरिनिर्वाण. अशा 3 घटना आहेत त्या 3 घटना वैशाख पौर्णिमेला घडल्या. त्याच्यामध्ये 80 वर्षाचं अंतर आहे. आणि त्या 80 वर्षाच्या अंतरामध्ये अनेक गोष्टी घडलेल्या आहेत, अनेक घटना घडलेल्या आहेत, अनेक प्रवचन किंवा बुद्धांचं धम्म सांगणं जे आहे, धम्मकथन, अनुभव कथन, लोकांचे प्रश्न समजून घेणं, सोडवणं, हे त्या 80 वर्षाच्या काळात घडलेलं आहे. अनेक प्रकारचे लोक भेटले, अनेक प्रकारचे लोक त्याच्यामध्ये भेटले. अगदी साधा सुप्रबुद्ध महारोगी होता किंवा सुनीत भंगे होता, विशाखा होती, अम्रपाली होती, सारीपुत्र होते, मुगलान होते, अनाथ पिंडकासारखा व्यापारी होता, बिंबिसार, प्रसेनजित किंवा अजातशत्रू सारखा त्यांच्यासारखे राजे होते. आणि भिक्खू संघ होता मोठा. या 80 वर्षाच्या काळात अनेक लोकांशी त्यांचा जो संपर्क होता, आणि त्याच्यातून एकच काम केलेलं आहे त्यांनी, ते म्हणजे त्यांची ही जी दुःखमुक्तीची शिकवण आहे, ही त्यांनी लोकांना सांगायला सुरुवात केली. तर 80 वर्षाचा काळ आपण बुद्ध जयंती म्हणून धरतो, पण त्याच्यामध्येच मला वाटतं ही धम्मचक्र प्रवर्तन येतं. पण त्या दिवशी येत नाही ते, मग त्या 80 वर्षाच्या कालखंडात मध्ये आषाढ पौर्णिमेला येतं ते, कालच्या दिवशी. आणि पहिल्यांदा त्यांनी पंचवर्गीयांना धम्म सांगून धम्माचं प्रकाशन केलेलं आहे. धम्म प्रकाशित झाला, त्यांनी धम्म लोकांमध्ये पोहोचला. धम्मचक्र प्रवर्तन. आता हे धम्मचक्र प्रवर्तन म्हणजे काय, हा एक फार सखोल विषय वाटायला लागला हा. भवचक्र बंदिस्त करतं. भव म्हणजे बनणे, बनणे म्हणजे स्टॅटिक, स्थितिशीलता असते त्याच्यामध्ये, स्टॅटिक अवस्था आहे ती, जड अवस्था आहे. भवचक्र म्हणजे जणू काय थांबलेलं चक्र आहे भवचक्र. आणि धम्मचक्र प्रवर्तन म्हणजे थांबलेल्या धम्मांना गती मिळणं आहे. आता
याचा अर्थ आपण खोलात जाऊन पाहिला तर फार मोठा आशय सापडतो त्याच्यामध्ये. कारण धम्म म्हणजे खरं म्हणजे मनोधम्म. धम्माचा अर्थ होतो मनोधम्म. आता मनो म्हणजे मन, आणि मन म्हणजे काय, हा मोठा प्रश्न आहे. मन सापडत नाही, पण मन आहे. मन आपल्याला दाखवता येत नाही, पण मन आहे. त्याचा जो एक भाग आहे दुसरा, चित्त, इमोशन्स, भावना दाखवता येत नाहीत, पण आहेत. आणि त्याचं जे घनरूप आहे, जी आपली काया आहे, बॉडी आहे, ती दाखवता येते. त्याच्यातल्या ऍक्टिव्हिटी, त्याचं कार्य हे आपल्याला दिसतं किंवा ऐकू येतं. ऑडिओ व्हिज्युअल दिसतं किंवा ऐकू येतं, कारण ही काया बोलते, ही काया पाहते, ही काया ऐकते, गंध घेते, चव घेते, स्पर्श. पण त्याच्या पाठीमागचं जे जे आहे मनोधम्म, म्हणजे ही 6 इंद्रिय आहेत, ती डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, आणि त्यांचं त्यांचं कार्य म्हणजे खरं म्हणजे ते विज्ञान आहे, किंवा त्याला चित्त पण म्हणता येईल. म्हणजे प्रत्येक इंद्रियांच्या मागे चित्त दडलेलं आहे, कारण इंद्रिय तृष्णा म्हणजे इंद्रियांच्या इच्छाच आहेत त्या. ऍक्च्युली इंद्रियांच्या इच्छा नाहीत. इंद्रियांच्या मागचं जे चित्ताचं कार्य आहे, विज्ञान, जे आपण त्याला विज्ञान म्हणतो, जे संस्कारातून निर्माण झालं, ते विज्ञान त्या चित्ताची ती ओढाताण आहे. डोळ्यांना काहीतरी पाहायचंय, कानांना काहीतरी ऐकायचंय, पाहिजे नको परत त्याच्यात, गंध पाहिजे, चव पाहिजे, स्पर्श पाहिजे. आणि 6वं जे मनो आहे, मन, त्याच्यामध्ये हे सगळ्यांचं इंटरप्रिटेशन चालतं. म्हणजे मनोविज्ञानामध्ये विचार प्रक्रिया चालते, आणि तो एक प्रकारचा करंट आहे, इलेक्ट्रिसिटी आहे. त्याच्यात एक प्रकारची इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस आहे, रसायन आहे त्याच्यामध्ये, म्हणजे ज्याला आपण रासायनिक क्रिया म्हणतो. आणि त्याच्यामध्ये करंट आहे. करंट म्हणजे एक माइल्ड इलेक्ट्रिसिटी एक प्रकारची. हे मनोधम्मामध्ये जे काम चालतं, तर ते त्यातल्या इच्छा, आकांक्षा, तृष्णांमुळे ते एक सगळं अस्तित्व, आपलं जीवन एक प्रकारे असं स्टॅटिक बनतं, एक असं गुंता बनतो, एक ब्लॉक. एखादा ठोकळा कसा असतो, ते एखादा, तसं ते स्थिर बनतं, ते एखादं भव आहे. आणि जेव्हा त्याच्यामध्ये सती शिरते, काया, वेदना, चित्त, मनोधम्मामध्ये, तेव्हा मग त्यातले धम्म जे आहेत, म्हणजे मन, त्या सतीमुळे, जागृतीमुळे एक प्रकारे हलतं, व्हायब्रेट होतं. आणि त्याला आपण म्हणतो विचार प्रक्रिया. विचार करायला सुरुवात करतो माणूस जाग आल्यावर. आणि जेव्हा जाग नसते तेव्हा जडत्व असतं. म्हणजे आपण भवचक्र आणि धम्मचक्राच्या मध्ये आपले हेलकावे चाललेले असतात, जे विशेषतः जे लोक प्रयत्न करतात,
त्यांचं भवचक्र आणि धम्मचक्र ह्याच्यामध्ये हेलकावे चाललेले असतात. त्याला आपण आता आपल्या नेहमीच्या भाषेत असे म्हणू शकतो, उंबऱ्याच्या आत आणि उंबऱ्याच्या बाहेर. उंबऱ्याच्या आत जे आहे ते भवचक्र आहे. आणि आता इथं इथं उलट आहे आता परत. उलटा सुलटा असं काही नाही, सगळं आतल्यात मानसिक क्रिया आपण समजून घेण्यासाठी ह्या उपमा वापरतो. कारण उपमांचा वापर केल्याशिवाय काही गोष्टी लक्षात येत नाहीत. बुद्धांच्या आपण वेगळ्या उपमा आपण पाहतो. सागराची उपमा, बैलगाडीची उपमा, चाकाची उपमा, आता हे भवचक्र, चक्राची उपमा, आर्यांची उपमा, वगैरे वगैरे. तसे भवचक्र आणि धम्मचक्र. तर भवचक्र जे जड असतं, ज्याच्यामध्ये संस्कार कार्यरत असतात पण जागेवरच, त्याच्यामध्ये जडत्व असतं. त्याच्यामध्ये कारण त्याच्यामध्ये तृष्णा उपादान ते सगळं सतत घेऊन घेऊन कसं ते जड, ते संस्कार म्हणतो आपण त्याला, संस्कारित अस्तित्व, जडत्व आहे ते. संस्कार हे जडत्व आहे. पण जेव्हा सती जाग जाग येते, तेव्हा त्याच्यामध्ये त्यातल्या एक हालचाली जाणवतात किंवा ते संस्कार जागृत होतात. असं आपल्याला म्हणजे भवचक्र जाग होतं. भवचक्र हलतं आणि ते गतिमान होतं. त्यातले त्यातल्या घडामोडी, त्यातले इव्हेंट, त्यातल्या ज्या घटना, घडामोडी म्हणजे घडामोडी म्हणजे काय? सगळंच अज्ञान, अविद्येतून संस्कार, विज्ञान, नामरूप, षडायतन, स्पर्श, वेदना, तृष्णा, उपादान, हे जे काही चाललेलं आहे आतमध्ये, हे त्याला त्याला एक प्रकारे सतीचा एक धक्का बसतोय आणि त्याच्यामध्ये एक प्रकारे चिंतन सुरू होतं. म्हणून आपण सती धम्म चिंतन आपण म्हणतो ना. तर जागृतीतून धम्म जागे होतात, म्हणजे धम्म कळतात. आणि धम्म कळाले का ते नॅचरली गतिमान होतात. धम्मचक्र, भवचक्रातून धम्मचक्र गतिमान होतं. तर आपण बुद्धांच्या काही घटनांचा आधार घेतला तर ते समजणं सोपं जाईल असं मला वाटतं. जसं आता एक अंगुलीमालाची घटना घ्या, किंवा कोणाच्या अशी अशी घटना घ्या की जो प्रश्न घेऊन बुद्धांकडे आलेला आहे, किंवा बुद्ध त्याच्याकडे गेलेत आणि त्याचा प्रश्न, त्याचं दुःख, त्याच्या यातना, कारण त्याच्यामुळेच ही भेटीगाठींची आवश्यकता त्याच्यामुळेच होती बुद्धांशी, किंवा बुद्ध त्याच्यामुळेच भेटत होते. आणि बुद्धांकडे लोक यायचे ते प्रश्न घेऊनच यायचे. जसं एखाद्या डॉक्टरकडे पेशंट येतो, तो काही गंमत म्हणून येत नाही. चला बाबा, मला आता काही करमत नाही, मी चाललो डॉक्टरकडे, असं नाही होत कधी. काहीतरी प्रॉब्लेम आहे, आजार आहे. तसं बुद्धांच्या भेटीगाठी ज्या आहेत ना, हे दुःख हेच निमित्त असायचं. टेन्शन, प्रेशर काय असेल ते. आता अंगुलीमालाचं प्रेशर प्रसेनजितला होतं किंवा त्या राज्यात होतं आणि धुमाकूळ चालला होता आणि सगळे त्रस्त झाले होते. काय करायचं? बुद्धांनी तो प्रश्न हातात घेतला आणि भेटायला गेले. म्हणजे आता जसं ग्रंथात लिहिलं तसं आपण म्हणतो, नेमकं काय घडलं आपल्याला माहिती नाही. जिथं लोक अंगुलीमालापासून दूर पळत होते, त्याला हे भेटायला गेलेत. आता भेटायला गेल्यावर काय अंगुलीमाल काय करत असणार आहे? हं. अंगुलीमाल काय करत असणार आहे? जसं आता आपण
शोले पिक्चर पाहिला, समजा शोले पाहिला असेल बऱ्याच लोकांनी. फार गाजलेला चित्रपट आहे तो. अनेक वर्ष चालला तो. त्यातला जो गब्बर सिंग आहे, तर तो गब्बर सिंग काय करत होता नेमकं? असा आपण समजा विचार केला अंगुलीमालाच्या जागी, तर तो गब्बर सिंग तिथं काय करत होता? त्याचं ते राहण्याचं ठिकाण सगळे मोठमोठ्या दगडांच्या शिळा, नाही दगड मोठमोठाले असे दगड, त्या दगडावर कोण त्यांचा एक सांबा बसलाय, तो त्यांचा डाकू, दुसरा कोणी इकडे, तिसरा कोणी, असं असं ते पसरलेलं होतं. ते त्यांचं जग, ते त्यांचं भव. आणि त्याच्यात तो अंगुलीमाल आपला हा गब्बर, आणि त्याच्यात ते काय लुटून आणायचं आणि खायचं प्यायचं राहायचं बाकीचं, आणि काय रंजन काय त्यांचे ते करत असतील ते. पण एकच काम, लुटून आणायचं आणि राहायचं खायचं. जड अवस्था, जड अवस्था. पण जेव्हा त्याला, आता आपण त्याच गब्बरच पाहू, पण जेव्हा त्याला आव्हान निर्माण होतं, तो हलतो मग. तो काय करू, अनेक अनेक गुन्हे त्यांनी केलेले असतात. अनेक पोलीस अधिकारी त्याच्या पुढे आव्हान उभं करतो. काही दिवस जेलमध्ये जातो, जेलमधून सुटल्यावर तो आणखीन चवताळतो, चवताळल्यावर याच्या घरातली माणसं मारून टाकतो. आणि जेवढे वाचतात तेवढ्यांना घेऊन तो पोलीस अधिकारी जगत असतो, त्याचे दोन्ही हात तो कापूनही टाकतो. आणि आता हा पोलीस अधिकारी काही करू शकत नाही, म्हणून त्याचे दोन्ही हात म्हणून हे दोन हिरो तिथे तयार केलेत. म्हणजे ते जेलमधलेच होते, आणि त्यांना तो आणतो, आणि ह्याचे दोन हात गेलेले असतात, ह्या दोघांना तो तयार करतो, म्हणजे याचे दोन हात ते झाले. आणि मग त्यांना उत्तेजन देऊन त्यांच्यामध्ये एक, तेही गुन्हेगारच होते, ते लूटमारच करत होते, पण त्यांच्यामध्ये एक चांगुलपणा निर्माण करून, तो त्यांच्यात होताच तो आधी, तर त्यांच्यात चांगुलपणा निर्माण करून हा पोलीस अधिकारी, हे दोघं त्या गब्बर सिंगला आव्हान देतात. आणि मग त्याच्यातून ज्या सगळ्या घडामोडी होतात, तर त्या गब्बरचं जे नुसतं लूटमार करा, खा प्या मजा करा, हे जे त्याचं भवचक्र होतं, ते यांनी हलवलं. आता एक्झॅक्ट तसंच नाही बरं का, बुद्धाचं आणि अंगुलीमालाची घटना आपण कल्पना करून हे करतोय, त्याचं विश्लेषण करतो, एक्झॅक्ट असंच नाही, परंतु सर्वसाधारणपणे एक तुलना म्हणून, तर हे तिघ जण, आणि मग ते गाव पण थोडंसं पेटवतात. आणि हे तिघ जण जे त्या आपल्या गब्बरवर जे आव्हान निर्माण करतात गब्बर समोर, तर त्याच्यातून जो संघर्ष होतो, त्या संघर्षाचा मग जो काही पुढे परिणाम होतो, त्याला परत पोलिसाच्या ताब्यात देतात, वगैरे 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 जे आहे ते. तर सगळं जेव्हा हलतं, तेव्हा काहीतरी वेगळं घडून येतं. तसं आता अंगुलीमाल जो आहे ना, तो असाच होता. आता अंगुलीमालाची गुहा आहे बघा त्या श्रावस्तीमध्ये. आता ती तशीच होती किंवा तीच आहे सांगता येत नाही, किंवा नंतर त्याच्या स्मरणार्थ उभी केलेली आहे किंवा काय माहित नाही, पण ती गुहा अशी आतमध्ये आहे. हा, म्हणजे असं स्तूपासारखंच काहीतरी आहे, आणि आतमध्ये ते गुफा आहे ती. ते त्याची अंगुलीमालाची गुफा म्हणतात त्याला. आणि बाजूलाच अनाथपिंडकाचा पण महाल आहे, म्हणजे होता असं म्हणतात. जे असेल त्यात आपल्याला नेमकं माहिती नाही, परंतु
अशा एका सुरक्षित ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या, राहणाऱ्या, येणाऱ्या जाणाऱ्याची लूटमार करणाऱ्या आणि खून करणाऱ्या अंगुलीमालाला बुद्ध जाऊन भेटतात. म्हणजे आव्हान आहे ते. त- पण त्यांचं आव्हान मारामारीचं नाही. बुद्धाचं आव्हान जशाच तसं असं नाही. बुद्धांचं आव्हान काय होतं? ते काय या पोलीस अधिकाऱ्यासारखं नाही, ते नव्हतं ते. त्यांचं आव्हान काय असणार आहे? तर ह्या अंगुलीमालाला तो अविद्येतून, अज्ञानाच्या संस्कारातून तो जे कार्य करत होता, जी कृती करत होता, जो गुन्हे करत होता, जो खून करत होता, लूटमार करत होता, त्याला स्वतःचं भान नव्हतं. आणि त्या अवस्थेत तो काहीही करायचा. तर बुद्ध जेव्हा समोर आले असतील, आता हे असतील, झालं असेल असं आपण आपल्याला जसं उकल होते तसं बोलतोय आपण, तसं पाहतोय आपण. तिथे काय दोन हात करणं नाही, तिथे काय तलवारीला तलवारीचा आवाज नाही, किंवा अंगावर धावून येणं नाही, मारहाण नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. मग काय झालं असं की अंगुलीमाल बदलला बुद्धाला पाहून? तर जे काही झालं असेल, ते बुद्धांच्या जागृत शब्दामुळे. एक तर ते अंगुलीमाला, ते अंगुलीमाल म्हणजे डाकू नव्हते पाहत, नसतील पाहत. कारण सध्याची जी अवस्था आहे ही काहीतरी जुन्या जुन्या ज्या घडामोडी, जुने कर्म, जुनं वर्तन, जुने संस्कार, त्याचा आजचा परिणाम हा अंगुलीमाल होता. कारण ते स्वतःच्या अनुभवातून, त्यांचं स्वतःचं जीवन पाहून त्यांना जीवन काय असतं हे कळालं. आणि त्या अनुभवाच्या आधारे त्यांनी अंगुलीमालाकडे पाहिलं किंवा त्याला तसं समजून घेतलं. म्हणून पलटवार किंवा आक्रमण असा प्रकार नव्हता. पण एक तर समोर गेले, समोर गेल्या मुळातच त्याचा काय म्हणतात, त्याचा जो क्रूर अहंकार होता, तोच मुळात दिवतला गेला असेल, की मला सगळे लोक घाबरून पळतात आणि हा माझ्या समोर येतोय, असं काहीतरी त्याच्या मनात आलं असणार आहे. तर त्याचा जो क्रूर अहंकार आहे, तर तो दिवचला गेला असेल. बुद्ध आणि त्यांच्या धम्ममध्ये असं म्हणतात, की तो म्हणजे असं चित्र दाखवलं, की बुद्ध चाललेत आणि हा पाठीमागे आहे, आणि हा त्यांना म्हणतो थांब, थांब, थांब. तर ते बुद्ध म्हणतात मी थांबलेलोच आहे, तूच पळतोस म्हणे. अशी भाषा वापरली. उपमा आहे ती, कल्पना आहे. मी थांबलेलोच आहे. खरं म्हणजे उलट आहे इथं, तो थांबलेला आहे. त्याचं भवचक्र थांबलेलं, तो तेच ठराविक जीवन जगतोय. एकाच चक्रात फिरतोय तो. आणि बुद्ध थांबलेले नाहीत. बुद्धांचं धम्मचक्र उलट गतिमान आहे. तर जी काही भाषा त्यांनी अंगुलीमालाशी बोलताना वापरली असेल, त्याच्यातून तो भानावर आलेला आहे. आणि त्याला कळालेलं आहे, मी कसं वागतो, कसं वर्तन करतो, काय कर्म करतो. तर तो सगळा त्यातला जो काही अधम्म आहे, तो अधम्म जागृत होऊन त्याचं जणू काही सद्धम्मात रूपांतर होतं. आणि तो मग बाकीचं सगळं, तलवारच काय, सगळं कामच टाकून देतो. आणि याचा धक्का परत प्रसेनजित राजाला बसतो, की असं कसं काय झालं. तर
धम्मचक्र प्रवर्तन याला म्हणतात, असं मला वाटतं. त्या पंचवर्गीय भिक्षूंना जे काही सांगितलं असेल एक एक करून, आधी कौंडिन्याला समजलं, त्याचं धम्मचक्र प्रवर्तन झालं आधी. आता आपल्याला असं सांगितलं जातं की ते चार सत्य सांगितले आणि मग अष्टांग मार्ग सांगितला. तर मला वाटतं एकदम तसंच झालं असेल असं नाही. तर त्याची शिकवण असू शकते पहिली, परंतु ते एकेकाशीच बोलत होते. कौंडिन्य, वप्प, भद्दीय, महानाम, अश्वजित, आणि कौंडिन्य. बरोबर आहे, 5 लोक झाले. त्या 5 लोकांशी एकेकाशी ते बोलत होते आणि एकेकाचा प्रश्न सोडत होते. बाकीच्या 4 लोकांना भिक्षाटनाला जा, आणि नंतरची गोष्ट. आधी तर ते त्यांनी ग्रहणशील बनवलं, ऐकायला तयार केलं, आणि मग जेव्हा ऐकायची तयारी झाली तेव्हा सांगायचं काम केलं. त्यांनी ऐकलंच नसतं, ऐकायला ते पहिल्यासारखं शत्रुत्व धरून राहिले असते. कारण यांनी तपस्या सोडली म्हणून त्यांना राग होता. ते धरून राहिले असते तर बुद्धांना त्यांच्याशी बोलणं शक्य नव्हतं. बुद्धांनी आधी काही, ज्याला आपण म्हणतो ना प्रस्तावना, आपण करतो ना एखाद्या कार्यक्रमाची प्रस्तावना, आज आपण याच्यासाठी जमा झालेलो आहोत, म्हणजे असं प्रस्तावना सांगितली की माणसं कान टवकारतात की काहीतरी वेगळं आहे. अशी बुद्धांची जी काही प्रस्तावना आहे, तर ते प्रस्तावना म्हणजे अशी असू शकते. आपण कसं जगतो, कामसुखल्लिकानुयोगो अत्त केलं मथानुयोगो. आपण सगळे आत्मक्लेश करत होतो. तुम्ही करत होते, 5 जण, मी पण करत होतो, पण त्याच्यातून काय साधलं, वगैरे वगैरे. जीवन जगण्याची 2 टोकं आहेत, है ना. कामसुखल्लिकानुयोगो, इंद्रिय तृष्णा, आणि दुसरे हे आत्मक्लेश म्हणजे तपश्चर्या, ध्यान साधना. एका बाजूला जा, एकटं बसा आणि दुःख विसरून जा, किंवा दुःखाला दुःख द्या. आत्मक्लेश देऊन काय करा, दुःखाला दुःख द्या, शरीराला दुःख द्या, मनाला दुःख द्या, जास्त यातना भोगा. तर ह्यानी काय साध्य होणार आहे, असे काही प्रस्तावना त्यांनी केल्या असेल, आणि मग ते सांगितलं, ज्याला आपण दुःख कारण निवारण आणि उपाय, अष्टांग मार्ग, असं काहीच ते कालच्या त्या प्रसंगाला धरून आपल्याला म्हणता येऊ शकतं की त्या कालच्या आषाढ पौर्णिमेला, किंवा जे काय एकाच दिवसाचं काम नसणार आहे ते, पण एक प्रतिकात्मक अर्थानं आषाढ पौर्णिमा म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन असं म्हणतात. पण मला असं म्हणजे आपण म्हणू शकतो की एका रात्रीत ते काम झालं असं नाही, एका दिवसात ते काम झालं असं नाही. त्या पंचवर्गीयांना समजावून सांगायला काही वेळ गेला असेल, एक एक करून, पण पहिल्यांदा ज्याला कळालं तो कौंडिन्य होता. अशी कालची घटना आहे. आपण हे काल उपसत घेतलंय आता, नाही का. तर आता थोडा आपल्याला प्रश्न विचारला पाहिजे की आपण काल अष्टशिल घेतली, बाबूजींनी त्याचं पठण केलं. आहेत का बाबूजी आज? एक मिनिट. हा, आहेत बाबूजींनी. आहेत ना. हा, तर बाबूजींनी काल पठण केलं, आपण ते ऐकलं. तर काल दिवसभरात काय झालं? वर क्वाटवर झोपले होते का खाली झोपले होते? काही फुलं बिलं, माळा बिळा काय वापरल्या का? गंधबिंद काही, सुगंध, माला, गंध, विलेपण, तर असं काही केलं का? काही काल हिंसा वगैरे काय झाली का, किंवा हिंसेचा विचार मनात काल आला का? कुठं खोटं बोललं गेलं का? बहुतेक कोणी मद्यपानावाला नाही, त्यामुळे मद्यपानाचा प्रश्न नाही, किंवा
जे काही आपण अष्टशील म्हणून काल काय म्हटलं ते कर्मकांड म्हणून म्हटलं, की खरोखर जाग होऊन त्याचे आपण अप्लाय केलं, म्हणजे जीवनात ते उतरवण्याचा प्रयत्न केला. कारण उप उपोसथ म्हणजे मराठी शब्द त्याला उपस्थित आहे, मी म्हणतो. उपस्थित म्हणजे आपण काय म्हणतो? उपस्थित म्हणजे जिथं जिथं उपस्थित राहायचं तिथं असणं, जिथं जायचं तिथं असणं. आपण म्हणतो कार्यक्रमाला उपस्थित राहा, मीटिंगला उपस्थित राहा, लग्नाला उपस्थित राहा. कि- म्हणजे काय? तिथं या, तिथं या, उपस्थित. तर इथं उपस्थित म्हणजे इथं या, म्हणजे आत या, म्हणजे सती आहे. या वर्तनात या आपल्या. जिथं पाण्याची पात घडतं, अदिनदाना घडतं, किंवा कामे सुमिच्छाचारा, किंवा आता काला ब्रह्मचर्या, किंवा कामे सुमिच्छाचारा, मुसावादा, सुरामेरय, किंवा जे काही असेल ते बाकीचे तीन शिले ॲडिशनल त्याला. पण ते झालं का आपल्याकडून? कारण उपवसत, खास उपवसत केलं ना, उपवसत आता सुरू झालं समजा. तर निवळ ते आपण पठण करतो का अप्लाय करतो जीवनामध्ये? आणि जीवनामध्ये ते उतरवायचं असेल तर त्या जीवनाचं भान आहे का? कायेचं भान आहे का? जाणीवांचं भान आहे का? चित्ताचं भान आहे का? मनोधम्मांचं भान आहे का? धम्मचक्र प्रवर्तन झालंय का? मनातले धम्म हल्ले का? त्याच्यात सती झिरपली का? ज्याच्यातून त्या प्रेरणा मिळतात, ज्या चित्तातून त्या प्रेरणा मिळतात, कामे सुमिच्छाच्या, किंवा तुमच्या पानातिपाताच्या, अदिन्नदानाच्या, मुसावादाच्या, किंवा ऐशारामाच्या, ज्या प्रेरणा आपल्याला त्या चित्तातून मिळतात, ते चित्त जाग झालंय का? त्यातले धम्म भवचक्रात आहेत का धम्मचक्र प्रवर्तन झालेले आहेत? हा सगळा तो विषय दिसतो. त्यामुळं कालच्याच विषयावर आज आपण थोडं चिंतन केलं. 3 मिनिट आहेत. मला वाटतं मी आता थांबतो या ठिकाणी, आणि तुम्ही बोला.